श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 25 जुलै 2026 वार शनिवारी आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी आलेली आहे आणि ह्या आषाढी एकादशीपासूनच हिंदू धर्मातील चातुर्मासाला सुरुवात होते. आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन आणि कार्तिक महिन्याचे 15 दिवस या 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात. तर ह्या चातुर्मासाची समाप्ती ही कार्तिकी एकादशीला होते. म्हणजेच देवशयनी एकादशी ते देवउठणी एकादशी हा काळ चातुर्मास म्हणून मानला जातो. ह्या चातुर्मासात प्रत्येकजण वेगवेगळे नियम पाळतात, वेगवेगळे व्रत करतात आणि कार्तिकी एकादशीला किंवा त्रिपुरारी पौर्णिमेला त्या व्रताचे नियमांचे विधिवत उद्यापन करतात. तर चातुर्मासात कोणते नियम हे सहसा पाळले जातात किंवा पाळले गेलेच पाहिजेत ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चातुर्मासात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक हा करावा. चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीने स्वस्ती काढण्याचा देखील संकल्प तुम्ही करू शकतात. ह्या चातुर्मासात 4 महिने दररोज शक्य झाल्यास तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा जरूर लावावा. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची नियमित ओटी भरावी किंवा घरच्या घरी तुम्ही तुमच्या कुलदेवीची देखील ओटी ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी भरू शकतात. चातुर्मासात काही जण 4 महिने एकच वेळा जेवण करतात. तसेच चातुर्मासात 4 महिने काही जण तामसिक पदार्थ जसे की कांदा, लसूण आणि त्याचबरोबर परान्न देखील वर्ज्य करतात. ह्या चातुर्मासाचे 4 महिन्यात भगवद्गीता, सुंदरकांड, रामायण, हरिपाठ पठण करणे आपल्या जीवनासाठी खूपच फलदायी ठरते. चातुर्मासात 4 महिने दररोज गणपतीला जास्वंदाची किंवा कोणतेही लाल फूल आणि 21 दुर्वा वाहू शकतात. ह्याचा देखील तुम्ही संकल्प करू शकतात. चातुर्मासात केलेली कोणतीही सेवा, साधना, उपासना ही लवकर फलित होते. म्हणूनच चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही यथाशक्ती वस्त्रदान, अन्नदान, धनधान्यदान, पिंडदान हे करू शकतात. चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज एक माळ म्हणजेच 108 वेळा गायत्री मंत्र किंवा विष्णू मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्राचा जप हा अवश्य करावा. चातुर्मासात 4 महिने दररोज श्री सुक्तम, पुरुष सुक्तम हे एकदा तरी म्हणावे. तसेच हे 4 महिने दररोज गुरुचरित्रातील अध्याय 14वा आणि 18वा जरूर वाचावा. चातुर्मासात भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर निद्रासनात जातात आणि या काळात त्यांचा पृथ्वीवरील प्रभाव हा जास्त असतो. म्हणून या काळात भगवान विष्णूंची केलेली कुठलीही सेवा ही लवकर फलित होते. म्हणून चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली किंवा व्यंकटेश स्तोत्राचे पठण आणि श्रवण करू शकतात. चातुर्मासात येणारा श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे. म्हणून ह्या महिन्यात जो कोणी भगवान शंकराची अधिकाधिक सेवा आराधना करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखे, संकटे, अडचणी हे भगवान शंकर कायमचे दूर करतात. चातुर्मासात 4 महिने दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच शक्य झाल्यास दररोज किंवा फक्त चातुर्मासातील प्रत्येक गुरुवारी घरच्या घरी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत फलदायी ठरतेच. त्याचप्रमाणे चातुर्मासातील 4 महिने तुम्हाला शक्य झाले तर दररोज किंवा दर मंगळवारी आणि शुक्रवारी हे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन करून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढण्याचा संकल्प देखील तुम्ही करू शकतात. चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही संकल्पयुक्त किंवा विनासंकल्प स्वामीचरित्र पारायण, गुरुचरित्र पारायण, शिवलीलामृत पारायण, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती चे पारायण किंवा नवनाथ पारायण, भगवद्गीता पठण किंवा संकल्पयुक्त विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचे पारायण हे करू शकतात. चातुर्मासाच्या 4 महिन्यात तुम्ही दररोज महादेवाच्या पिंडीवर 11 किंवा 21 किंवा 51 किंवा 108 पांढरी फुले किंवा गोकर्णाची फुले किंवा बेलपत्र किंवा अखंड तांदूळ दाणे वाहणे हा देखील नियम तुम्ही करू शकतात. याच्या नित्यनियमाने महादेवाची अखंड कृपा ही तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला लाभेल. चातुर्मासात 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला देखील दररोज घास द्यावा. चातुर्मासाच्या 4 महिन्यात आपल्या देवघरात शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा अवश्य लावावा.
चातुर्मासात 4 महिने दररोज घरातील मुलांकडून गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचे पठण हे करून घ्यावे. ह्याने मुलांची शैक्षणिक प्रगती होते, मुलांच्या बुद्धी तीक्ष्ण होते. चातुर्मासात जितके जास्तीत जास्त जमेल तितके जप, तप, पारायणे, उपासना, पूजापाठ, दानधर्म हा करावा. असे केल्याने भगवान नारायणांची म्हणजेच अर्थात भगवान विष्णूंची आपल्याला कृपा लाभते. चातुर्मासात 4 महिने दररोज बाळकृष्ण किंवा भगवान विष्णू किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला तुम्ही तुळशीपत्र हे अर्पण करू शकतात. तुमची यथाशक्ती तुम्हाला जेवढे जमेल तेवढे तुळशीपत्र तुम्ही रोजच्या रोज किंवा अगदी एक जरी रोज तुळशीचं पत्र अर्पण केलं तरी काहीही हरकत नाही. चातुर्मासातील 4 महिने रोज सायंकाळी बेलाच्या आणि पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा अवश्य लावावा. कारण बेलाच्या झाडाखाली भगवान शंकराचा आणि पिंपळाच्या झाडाखाली भगवान विष्णूंचा वास हा असतो. चातुर्मासातील प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी 11 वेळा श्रीसूक्तम किंवा 11 वेळा कनकधारा स्तोत्रम किंवा 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रम आणि जर तुम्हाला शक्य झाले तर हे तिन्ही म्हणजे श्रीसूक्तम, कनकधारा स्तोत्रम आणि सिद्धकुंजिका स्तोत्रम हे 11 वेळा किंवा नाहीच 11 वेळा शक्य तर निदान 1 वेळा तरी तुम्ही चातुर्मासातील प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी आवर्जून पठण करावे. चातुर्मासात 1 वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपद महिन्यात दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. चातुर्मासाच्या 4 महिन्यात श्री हरिविष्णूंना 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही ह्या 4 महिन्यांच्या काळात अर्पण करण्याचा देखील संकल्प घेऊ शकतात. चातुर्मासाच्या 4 महिन्यात महादेवाला 1,00,000 पांढरी म्हणजेच 1,00,000 पांढरी किंवा पारिजातकाची फुले किंवा 1,00,000 बेलपत्रे अर्पण करण्याचा देखील संकल्प तुम्ही घेऊ शकतात. चातुर्मासाच्या 4 महिन्यात गणपतीला 1,00,000 दुर्वा अर्पण करण्याचा देखील संकल्प तुम्ही घेऊ शकतात. याचबरोबर चातुर्मासाच्या 4 महिन्यात बरेच जण कांदा, लसूण, वांगे, बाहेरचे अन्न देखील पूर्णपणे वर्ज्य करतात आणि कांदा लसूण विरहित सात्विक आहारच हा घेतात. चातुर्मासात 4 महिने दररोज ब्राह्मणाला शिधा किंवा पक्ष्यांना धान्य किंवा रोज घरी एका सुवासिनी किंवा कुमारिकेला जेवू घालण्याचा संकल्प देखील तुम्ही करू शकतात. चातुर्मास हा 4 महिने म्हणजेच आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत असतो आणि तुम्हाला जो कुठला संकल्प किंवा व्रत किंवा नेम करायचा आहे त्याची सुरुवात जर काही कारणामुळे तुम्ही आषाढी एकादशीपासून नाही करू शकले तरीही काहीच हरकत नाही. ह्या चातुर्मासात तुम्ही कोणत्याही दिवसापासून तुमच्या व्रताला किंवा पारायणाला किंवा सेवेला सुरुवात ही करू शकतात. फक्त त्याची सांगता म्हणजेच उद्यापन हे तुम्हाला एकतर कार्तिकी एकादशीला किंवा त्रिपुरारी पौर्णिमेलाच करायचे आहे. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती ही मिळत राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.